नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझं शहर माझं विजनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आहोत ठाण्यामध्ये. मुंबईचं जुळं शहर अशी ठाण्याची पहिल्यापासून ओळख. मुंबई जशी मोठी होत गेली, ठाणं मोठं होत गेलं. मुंबई जशी श्रीमंत होत गेली, त्या श्रीमंतीची छाप ठाण्यावरही पहिल्यापासून राहिली. कधी काळी मुंबईमध्ये लोकांना राहण्यासाठी घरं परवडण्याशी झाली. मग सगळे मुंबईकर ठाण्यामध्ये येऊन राहायला लागले आणि मग अल्पावधीतच एक राहण्यासाठी योग्य सुविधांनी युक्त टुमदार शहर म्हणून ठाण्याची ओळख बनली. पण अर्थात शहरीकरणाचा, नागरिकीकरणाचा जो शाप सगळ्या शहरांना जगभर लागतो तो ठाण्याला सुद्धा लागला. बेशिस्त आली, शहर अस्ताव्यस्त वाढत गेलं. त्याला शिस्त लावण्याचे प्रयत्न टी चंद्रशेखर किंवा अलीकडचे संजीव जयस्वाल यासारख्या आयुक्तांनी केले, पण ते अपवादानच. जागतिक दर्जाच्या सुविधा आपल्या शहरात हव्या असतील तर तसंच प्रगल्भ राजकीय नेतृत्व सुद्धा सगळ्यांना लागतं आणि त्यासाठी त्या अगोदर किंबहुना ठाणेकरांची, नागरिकांची स्वतःच्या शहराबद्दलची विकासाची दृष्टी, विजन स्पष्ट असणं आवश्यक आहे. आज आपण तीच त्यांना विचारणार आहोत आणि त्यांची विजन ही सगळ्या राजकीय पक्षांशी मिळती जुळती आहे का हे सुद्धा तपासणार आहोत. चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याही अगोदर सगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की प्रत्येकाने 3 मिनिटांमध्ये त्यांच्या पक्षाचं ठाण्याबद्दलचं विजन काय आहे डेव्हलपमेंटचं ते अगोदर सांगावं. सुरुवात करूयात शिवसेनेपासून. गेली ह्या 5 वर्षाचं जर म्हटलं तर एकंदरीत जो आम्ही आता स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे आणि ही निवड होत असताना जे निकष आहेत त्या निकषात हे शहर बसलं म्हणूनच त्या स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे. आणि ती निवड झाल्यानंतर त्याचं सातत्य असावं या दृष्टीने आम्ही आमचा प्लॅन आहे. आता गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही वेगवेगळे योजना प्रकल्प राबवलेत, ते सगळ्यात योजना किंवा प्रकल्प हे करत असताना शेवटी आर्थिक बाब ही महत्त्वाची आहे. आणि या शहरात असलेलं उत्पन्न जे या महापालिकेचं उत्पन्न आणि शासनाला, केंद्र शासनाने येणाऱ्या वेगवेगळ्या धोरणं यामुळे त्यावर कंट्रोल येतो आहे. ठाणेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला जे काही करायचं आम्ही प्रयत्न आमचे चालू आहेत, परंतु शेवटी आर्थिक बाब ही महत्त्वाची आहे. तरी यावेळेस आम्ही जवळजवळ 5,000 कोटीची कामं जी प्रस्तावित किंवा चालू झालेली आहेत ती जवळजवळ PPP मॉडेलमधनं, BOT मधनं असो, CSRमधनं असो किंवा कन्स्ट्रक्शन TDRमधनं असो, परंतु प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे ते लिमिटेशन्स आहेत. पण हे सगळं करत असताना जी झालेली कामं आहेत ती सगळी या ठाणेकर म्हणजे साक्षीदार पण आहेत आणि भागीदार पण आहेत. कारण शेवटी हे शहर जेव्हा विकसित होतं ते नुसतं ठाणे महापालिका म्हणजे प्रशासन असो, पदाधिकारी असो यांच्यानीच नाही तर ते शहरातल्या प्रत्येक नागरिकांच्या सहकार्यानेच होतं. त्याच्यामुळे हे जे काय आज घडतं आहे शहरात, जो काय बदल घडतो, जो काय पलट ठाणे शहरात झाला आहे हा सगळ्यांचा आहे. म्हणजे आम्ही नाही तर आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे केले प्रयत्न हे नक्कीच म्हणजे ठाणेकरांना पटणारे आहेत आणि ठाणेकर आमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे विजन आहे ठाणे शहरासाठी, हे प्रत्येक ठाणेकराला 24 तास घरामध्ये मुबलक पाणी मिळावं. त्यासाठी ठाणे शहर हे पाण्याच्या नियोजनाबाबतीत सेल्फ सफिशियंट झालं पाहिजे. स्वतःचा डॅम हा ठाणे महानगरपालिकेचा असला पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये घनकचरा व्यवस्थापन हे सायंटिफिक वेनी झालं पाहिजे. जमलेल्या जवळजवळ 500 ते 600 मेट्रिक टन कचऱ्याची ही सायंटिफिकदृष्ट्या विल्हेवाट आपल्याला लावता आली पाहिजे. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, सध्या असलेली परिवहन सेवा ज्याच्यामध्ये 317 बसेसपैकी केवळ 180 बसेस चालत आहेत, त्यातल्याही 140 JNURMमधनं आलेल्या आहेत. ही परिवहन सेवा चांगल्या पद्धतीने ठाणेकरांना पब्लिक ट्रान्सपोर्टेशन देऊ शकेल हा आमचा मानस आहे. आणि शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित ठाणे. इथल्या माझ्या माता भगिनींना ठाण्यामध्ये सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यासाठी चौकाचौकामध्ये CCTV फुटेज, CCTV बसवणं असेल, फ्री वायफाय असेल, अशा दृष्टिकोनातनं एक आधुनिक ठाणे करण्याचं विजन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. ठाण्याबद्दल विजन म्हणायचं तर ठाणे एक वाढतं शहर आहे. 1857ला इथे रेल्वे आली. त्यापूर्वी कोळीवाड्यांनी आणि आगरी समाजाच्या वस्त्यांनी एक निर्माण झालेलं आहे ठाणं पूर्वापार. त्याचं हळूहळू रूपांतर एका महानगरामध्ये झालं. आधी नियोजन न करता जनसंख्येचा रेटा मोठा आला आणि त्यानुसार गरजा निर्माण झाल्या आणि त्या भागवण्याच्या पाठी हे शहर उभं राहत गेलं. जसं नवी मुंबई शहर आहे, ज्या गरजा निर्माण होणार आहेत त्या गरजांचं आधी अवलोकन करून, आधी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून मग तिथे गरजा बघण्यासाठी नागरिक आले. पण ठाण्यासारख्या शहराचं काही प्रमाणात उलट झालं की आधी लोक आले आणि मग गरजा भागवण्यासाठी महानगरपालिकांची, स्थानिक प्रशासनाची धावपळ उडाली आणि त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या, प्रत्येक समस्या केवळ राजकारण्यांनी किंवा प्रशासनाच्या चुकांमुळे झाल्या असंही नाही, परंतु त्या झाल्या.
आता त्या सोडवायच्या असतील तर सगळ्यात गंभीर समस्या मला जी जाणवते ठाणे शहरात फिरत असताना ती आरोग्यदायी ठाणे करायला लागेल, कचरामुक्त ठाणे करायला लागेल. कारण एका बाजूला मोठमोठी संकुलं उभं राहत आहेत, त्या संकुलांना जरी पूर्णपणे टाउन प्लॅनिंगच्या नुसार ती संकुल नसली तरी त्यांचं एक प्लॅनिंग असतं. त्यांना एक भूखंड असतो, भूखंड घेतल्यानंतर कशा प्रकारे विकास करावा ह्याच्या काही निकष त्यांना महापालिका घालून देते. मोठ्या प्रमाणात जर भूखंड असेल तर त्यातला काही भाग ॲम्युनिटी स्पेस म्हणून त्यांना सोडायला बंधनकारक असतो. त्यातनं काही आपल्याला भूखंड उपलब्ध होतात आणि त्यातनं आपल्याला काही चांगले विकासाचे म्हणजे जागा उपलब्ध होते. मग तिथे आपण आर्ट गॅलरी असेल, तरण तलाव असेल, खेळाचं हे असेल, असं विविध आपण गोष्टी करतो. प्रश्न कुठे आहे, जिथे जुने नागरिक बरेच वर्ष राहत आहेत त्या ठिकाणी त्यावेळी नियोजन नव्हतं आणि त्या ठिकाणी मोठी लोकवस्ती उभी राहिली आहे. त्या लोकवस्तीला एकतर चांगली घरं मिळणं, त्या लोकवस्तीला पुन्हा तिथे मग जुनं ठाणं असेल, त्यांच्या FSIचा प्रश्न असेल, तिथे पण त्यांना मैदानं सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि त्यामुळे ह्या ज्या झोपडपट्ट्या आहेत आणि हे ज्या अनधिकृत मोठ्या प्रमाणात असलेल्या इमारती आहेत, ज्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चेला आला होता, ह्या दोन गोष्टी पूर्णपणे फोकस करून त्या थोडासा लॉंग टर्म कार्यक्रम होईल. तो लगेच 2 वर्षात 1 वर्षात ते ताबडतोब होईल असं नाही, पण त्यावर जर नीट नियोजन केलं, त्यावर जर कॉन्सन्ट्रेशन केलं, एक ठाणे शहर म्हणून त्याचा काही जसं MMRDAचं प्राधिकरण स्थापन झालं तसं अशा प्रकारच्या महानगरपालिकेच्या अंतर्गत भूखंडातील विकासासाठी काही सरकारने विचार करून एक प्राधिकरण केलं, त्याचा वेगळा दृष्टिकोन केला आणि हा प्रश्न सोडवला तर त्या लोकवस्तीला अधिकृत घरामध्ये राहायला मिळेल. ती वस्ती विकसित झाल्यानंतर आजूबाजूला भूखंड उपलब्ध राहतील, त्यांच्या मुलांना, त्यांच्या सर्व लोकांना तिथे शाळा, कॉलेज आणि सर्व सुविधा उपलब्ध होतील, असा दृष्टिकोन ठेवून या शहराकडे आम्ही बघतो. ठाणे महापालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो एका छोट्या राज्याच्या बरोबरीचा आहे, गोवा राज्याच्या बरोबरीचं आहे. अशा वेळेला पैसा नाही म्हणून काही कामं थांबणं हे काही योग्य नव्हे आणि म्हणून जो काही पैशाचा वापर आहे तो योग्य वापर व्हायला पाहिजे, हा माझा पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु आम्ही ठाणे शहरामध्ये आमचं जे विजन राहणार आहे ते आज ज्या लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, पाण्याचा आज प्रश्न अतिशय बिकट आहे. ठाणे शहर म्हणजे फक्त राममारुती रोड, गोखले रोड किंवा पाचपाकाडी एरिया नव्हे. हा जर आपण झोपडपट्टी एरिया पाहिला तर तिथे एक तर पाणी वेळेवर येतच नाही आहे, पण पुरवठाही अत्यंत कमी असतो. कधीही पाणी येतं, रात्री 12 वाजता येईल, संध्याकाळी 5 वाजता येईल, 4 वाजता येईल. जे हा काय प्रकार आहे, अतिशय चुकीचा हा प्रकार आहे. पाण्याचं नियोजन, आम्ही पाणी फ्री देणार आहोत, शहरामध्ये वायफाय फ्री करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक वार्डामध्ये आरोग्याची सुविधा म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आरोग्य सेवा मिळेल याची आम्ही सोय करणार आहोत आणि तेही मुक्त. आज आरोग्यासाठी जरी महापालिकेचं शिवाजी रुग्णालय असेल तरी तिथे काही योग्य सुविधा नाही आहेत. लोक तिथे म्हणतात मरायला जायचं का, आणि ती परिस्थिती आम्ही बदलायचा प्रयत्न करणार आहोत. आज तरुणांच्या बाबतीत आपण म्हणतो स्मार्ट सिटी आणि प्रत्येकाकडं कॅशलेसचा तर आणखी नवीनच फॅड आलेलं आहे, त्यासाठी स्मार्टफोन आलेले आहेत, पण वायफाय कुठे, वायफाय नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण शहरामध्ये फ्री वायफायचं आमचं एक नियोजन आहे. आणि झोपडपट्टी, आज ठाणे शहर पाहिलं तर हा जो घोडबंदर रोड पट्टा सोडला, जर राममारुती रोड किंवा हा मधला भाग सोडला तर संपूर्ण ठाणे शहर हे झोपडपट्टीनं व्यापलेलं आहे आणि झोपडपट्टी मुक्त ठाणे हे आमचं एक फार मोठं विजन राहणार आहे. की जे लोक 30-30 वर्ष, 35-35 वर्ष, 40 वर्ष या शहरावरती सत्ता गाजवत आहेत, त्यांनाच प्रश्न पडलेले आहेत की या शहराचं पाण्याचा प्रश्नाचं काय होणार. आरोग्य नाही ते कबूल करतायत, पुढच्या काही वर्षात आरोग्य देणार, शिक्षण नाही ते कबूल करतायत, भूखंड विकले गेले कबूल करतायत. माझं असं म्हणणं सर्वप्रथम आमच्या पक्षाची भूमिका म्हणून मांडतो की अतिशय पारदर्शकता आली पाहिजे. आपण ठाणे महानगरपालिका किंवा राजकारणी हे इतकं वेगळं आणि आपल्यापासून दूर मानतो. त्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला कळतं की कुठलाही विषय का गमतीदार म्हणजे समोर मला ते तुमचं माझं शहर माझं विजनचं तुमचं ते पोस्टर दिसतंय, त्यातले एकही अशी गोष्ट नाही की ज्या गोष्टीमध्ये या महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला नाही आहे. या सगळ्या गोष्टीत कुठल्याही गोष्टीचं व्हिजन, एकेकाळी पाणी ते वायफाय, याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं नियोजन पुढची 25 वर्ष 20 वर्ष धरून करायला लागतं. एका साईडला आहेर गटातलं ठाणं आहे ते फार पूर्वीपासून राहिलेलं आहे आणि जवळजवळ 70% नाहीरे गटातलं आहे. आज दिव्यापर्यंत वाढलेलं ठाणे, दिव्यासारख्या ठिकाणी 4.5 लाख लोक राहतात, तिथे रस्ते नाही, पाणी नाही, डम्पिंगचा प्रश्न आहे. की संपूर्ण फेल्युअर राजकारणाचं हे सगळं संपूर्णपणे ठाणे शहर आहे.
हे बदलायला हवं, हे पुसायला हवं. ही माणसं बदलली पाहिजेत आणि यांची मानसिकता पण बदलली पाहिजे. ठाणेकरांची पण आपण स्वतः ठाणेकर म्हणून आपली सुद्धा मानसिकता बदलली पाहिजे, तरच काही घडणं शक्य आहे. राजकीय पक्षांनी त्यांचं ठाण्याबद्दलचं विजन तर सांगितलेलं आहे. वेळ आता नागरिकांची आहे की काय त्यांचं विजन हे नागरिकांना पटतं का आणि नागरिकांना त्यांच्या ठाण्याचं नेमकं काय विकास झालेला हवा आहे, त्यांचे मुद्दे काय त्यांना विचारणार. पण अगोदर एक ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत रहा माझं शहर माझं विजन, एबीपी माझा. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण आहोत ठाण्यामध्ये. माझा शहर माझं विजन. ठाणेकरांना विचारतो आहोत की त्यांचं त्यांच्या शहराबद्दलचं विजन काय आहे, जेव्हा महापालिका निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. 21 फेब्रुवारीला ठाणेकरांना मतदान करायचं आहे. सगळ्या राजकीय पक्षांचं विजन ऐकलं. आता वेळ आहे नागरिकांची. सुलक्षणा महाजन आपल्यासोबत आहेत. असं प्लॅनिंग का झालं? जर मधला भाग बघितला, जो डेव्हलप झालेला भाग बघितला, मोठमोठ्या रस्त्यांच्या बाजूचा, तर छान खूप सुसज्ज शहर वाटतं. पण बाकीच्या ठिकाणी जुन्या बिल्डिंग इमारतींमध्ये, अनधिकृत इमारतींमध्ये लोकांचे जीव जावेत अशी परिस्थिती तर का तयार झाली? स्मार्ट शहराचा सगळ्यात मूलभूत गरज आहे ती अत्यंत बारकाईने जमा केलेली माहिती. आता एक पार्टीचे जण म्हणले की झोपडपट्टीमध्ये पाणी नाही आहे, दुसरे म्हणले की काही भागात पाणी नाही आहे काही, परंतु दर दिवशी दर भागात किती पाणी जातं, किती लोक राहतात, किती जातात, किती पाणी सेंट्रलमधनं येतं, किती पाणी मुंबईकडनं येतं, त्याचं वितरण कसं होतं, या प्रत्येक बाबीची जेव्हा मोजमाप होऊ शकतं तेव्हाच तुम्ही स्मार्ट होऊ शकता. आतापर्यंत इतक्या वर्षात केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. का हे केलं नाही? आपण महापौरांना विचारूया. मुद्दा असा आहे की एकतर आपलं नागरीकरण या शहराचं झपाट्याने होतं आहे, त्याचं ग्रोथ रेट सर्वात हाय आहे. आणि ज्या मूलभूत सुविधा जे आता काही लोक म्हणत आहेत आपले की बाबा यांनी काहीच केलं नाही, नियोजन केलं आहे. जसं महाजन मॅडमने सांगितलं की पाण्यासंदर्भातलं नियोजन म्हणजे प्रत्येक म्हणजे आपण हे केले आहेत, म्हणतो की वॉटर डिस्ट्रिक्ट केलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं नियोजन करण्याची आमची पूर्णपणे तयारी, म्हणजे DPR तयार आहे. परंतु शेवटी सगळे म्हणतात की आर्थिक विषय म्हटलं तर त्या DPR जो आम्ही दिलेला शासनाकडे सबमिट केलेला आहे, जवळजवळ 950 ते 1000 कोटीचा DPR सबमिट केलेला आहे. आणि विषय असा की जेव्हा नागरीकरण झालं त्यावेळेस जसं पसारा आपला वाढत गेला आणि त्यावेळेस प्रत्येक आलेल्या नागरिकाला त्या सुविधा पूर्ण देणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या ठिकाणचे असलेले लोकप्रतिनिधी शेवटी त्या लोकांना पाणी किंवा ज्या मूलभूत सुविधा द्याव्यात या दृष्टीने ते पाठपुरावा करतात. आणि त्याप्रमाणे तिथे त्या लोकांना, त्या नागरिकांना आपण त्याच्या सुविधा दिल्या, परंतु त्यात नियोजन नाही, हे आम्ही तर स्पष्ट बोलतो. हे प्रामाणिकपणा म्हणावा का इतक्या वर्ष का नाही केलं गेलं हा प्रश्न विचारावा. कसं आहे की आज आमच्याकडे आम्ही म्हटलंय की आमचं पूर्णपणे स्टडी, जसं मॅडमने सांगितलं की कुठल्या पॉकेटला किती वॉटर डिस्ट्रिक्ट आम्ही हे केलेले आहेत आणि त्याप्रमाणे नियोजन आहे. परंतु हे नियोजन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे आपल्याला खर्च लागणार आहे तो खर्च तेवढा मोठा आहे की जो 1000 कोटीचा खर्च आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तर ते करणार आहोत. परंतु जर शासनाने किंवा केंद्र शासनाने आम्हाला जर आर्थिक मदत केली तर आम्ही नक्कीच करणार. 60% कॅन यू इमॅजिन की 60% पैसे हे दिलेच जात नाही, फक्त 40% लोक कर भरतात पाण्याचा आणि 60% पाणी चोरी होते. याला जबाबदार कोण आहे? ही ऑथेंटिक माहिती मी महानगरपालिकेची देतोय, माझ्या मनाची देत नाही. तुम्ही याची खातेरजमा करून घ्या. चालू केलं आपण स्ट्रक्चर ऑडिट पण चालू केलेलं आहे. म्हणजे जे ह्यांची जी अपेक्षा आहे त्याची सगळी पूर्तता आम्ही केलेली आहे. फक्त जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जर झालं तर तिथे लगेच त्यांची जी म्हणजे मागणी आहे ती पूर्ण होईल. गेले कित्येक वर्षापासून आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांनी आपल्यासाठी ठाणे शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना ही आणलेली होती. ती पाणी योजना इम्प्लिमेंट झाली असती तर आज ह्या पाण्याची समस्या झाली नसती. दुसरं, पाणी चोरी करणारे त्याच विभागातले जे काही नगरसेवक असतात यांनी आत्तापर्यंत इतक्या अनधिकृत पाण्याच्या नळ जोडलेली आहेत तर ती सुद्धा हे काही ठराविक लोकांनी केलेली आहे. तर माझं म्हणणं आहे पाण्याची समस्या ही कधी सुटेल? ज्या वेळेला ठाणे शहराला स्वतंत्र पाण्याची धरण होईल ते. आणि त्यानंतर मला स्वतंत्र पाण्याचं धरण हे बाकीच्या महापालिकेमध्ये ठाण्याला पण म्हणतात. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आपल्याकडे आहेत. शाही धरण हे ठाणे महानगरपालिकेने शाही नदीवर बांधावं आणि त्याची स्वतंत्र पूर्ण त्यातलं पाणी हे ठाण्यासाठी उपलब्ध असेल अशा प्रकारचा राज्य शासनाचा प्रस्ताव होता. सत्ताधारी त्यावेळेला ठाणे महानगरपालिकेतील आणि राज्य शासन यांच्यामध्ये
तालमेल झाला नाही, कारण की JNURMच्या अंडर वॉटर डिस्ट्रीब्युशन आणि नेटवर्किंगसाठी पैसे आले होते. दुर्दैवाने हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होऊ शकले नाहीत. जवळजवळ कोण जबाबदार, कोण त्याला? नाही, मी सांगितलं ना की प्रशासन देखील तेवढंच जबाबदार आणि प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा कंट्रोल असला पाहिजे. आता यांच्या डोक्यात अजून सोपी कल्पना आल्यात की पाणी हे आता स्क्वेअर फीटवर मोजतात. तुमचा फ्लॅट किती स्क्वेअर फीटचा आहे, तुमचं घर किती स्क्वेअर फीटचं आहे, याच्यावर पाण्याचं बिल हे आकारतात. हा नवीन यांची डोकी कुठे कुठे चालली आहेत या युती सरकारची, हे आम्हाला ठाणेकर म्हणून प्रश्न पडलेला आहे की स्क्वेअर फीटवर पाणी मोजू शकतात. महापौरांना उत्तर देऊया याचं आणि नंतर भाजपला देऊयात, कारण सत्ता त्यांनी सुद्धा दोघांबरोबर शेअर केली आहे. बोला महापौर. या विषयावर ज्यावेळेस प्रशासनाने हा प्रस्ताव आणला आणि त्यावेळेस सर्व पक्षीय यांनी त्याबद्दल मान्यता दिली, बहुमताने मंजूर झाला. परंतु त्यातल्या ज्या लूपहोल्स, ज्या गोष्टी ज्या आम्हाला कळल्या, त्यावर आम्ही लगेच स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे तो विषयच आता नाही आहे. महापौर या नात्यानं महापौराचं कुठलंही आधिपत्य प्रशासनावर नाही आहे का? साहेब, आपण अजून तिकडे आहात, तुम्ही इकडे आल्यानंतर आपल्याला कळेल. सभागृहामध्ये पाणी प्रश्नाचा जे बिलाचं हे आहे ते स्टे ठेवलंय, पण ऍक्च्युअली आपण जे महापालिका सभागृहातले जे नियम आहेत ना त्याविषयी न बोलता त्यांचे जे मूळ जो प्रश्न आहे की एकतर पाणी सगळीकडे येणं आणि दुसरी गोष्ट की ते इकडे अजून नाही येत ना, त्यामुळे त्यांना लक्षात येत नाही तो जो डिस्ट्रीब्युशन मध्ये इम्बॅलन्स आहे त्याबद्दल आपण जास्त महापौर सगळ्या नागरिकांची दिशाभूल करतायत. आपण जे पाणी बिल पाठवलेलं आहे ऑलरेडी वाटप झालेलं आहे. आयुक्त साहेब तुमचं काहीही ऐकत नाही सभागृहामध्ये. आपण बोलता की महासभेला आम्ही ठराव केलेला आहे, कुठलाही ठराव झालेला नाही. नागरिकांना बिलं वाटली गेलेली आहेत स्क्वेअर फीट मागे. 150 स्क्वेअर फूटच्या रूमला 200 रुपये कंपल्सरी, 500 स्क्वेअर फूटच्या वरती 350-400 रुपये दिले. पालव साहेब मिनिट झालेले आहेत. आपणही त्यावेळेस सभागृहात वरती होतात, मी पाहिलं आपल्याला, आणि स्थगिती मी दिलेली आहे. आणि तरी जर आयुक्त किंवा सन्मान्य प्रशासन जर करत असेल तर ही शोकांतिका आहे आपल्याच या सभागृहाची किंवा या महापौराची की त्यांनी ते मान्य नाही केलं. एक तर स्क्वेअर फूटवर पाण्याचं बिल आकारणे एक, आणि दुसरी गोष्ट स्क्वेअर फूट आणि दुकानाच्या प्रमाणे स्वच्छताचे कर आकारणे, ह्या दोन गोष्टी मध्यंतरीच्या काळात वादग्रस्त ठरल्या होत्या. बरेचसे व्यापारी भेटले, काही नागरिक भेटले. तर दोन्ही गोष्टींना भारतीय जनता पार्टीने आयुक्तांची भेट घेऊन, मी माझ्यासोबत सभापती होते, काही पदाधिकारी होते, आम्ही आक्षेप नोंदवला. जर आपण विद्युत मीटरने वापरतो, अन्य गोष्टी आपण मीटरने वापरतो, तर जेवढा वापर मी केला तेवढाच मला पैसे भरण्याची माझी जबाबदारी आहे. मी वाटेल तसं वापरायला लागलो, मला वाटेल तसं बिल येईल. आपण पाणी देखील तेवढंच अमूल्य समजून याच पद्धतीच्या आकारणीचा जर विचार केला, कदाचित मीटर बसवणं वगैरे थोडंसं खर्चिक ठरेल, पण लांबचा विचार केला तर ही मीटर पद्धती आपण आणावी. पाण्याच्या बाबतीत काही ठराविक भागात पाणी नसेल, परंतु आम्हाला ज्या येणाऱ्या तक्रारी आहेत, आम्ही जे सभागृहात आत्ता तुमचं काय म्हणे तक्रारी येत नाहीयेत, आमच्यापर्यंत तक्रारी येत नाहीये आणि पाणी ठाणे शहरात मुबलक आहे, सर्वांना पाणी पुरवठा होतो. अहो इथं वेगळं धरण बांधायची चर्चा सुरू आहे आणि आपण म्हणतात की पाणी मुबलक आहात. अनेक ग्रामीण भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी आजही सप्लाय होतंय आणि तुमचं प्रशासन त्याच्यावर काही लक्ष देत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे एवढं लिकेजचंही प्रमाण आहे, वेळोवेळी आम्ही एक शुद्ध नागरिक या नात्याने प्रशासनाशी ते निदर्शनच आणून त्याच्यावर उपाय होत नाही. त्या संदर्भात काय? एकतर पाणी मिळत नाहीये, मिळते दुर्गंधीयुक्त मिळते, बाहेरच्या गावांना मिळत नाहीये. साहेब, शहर विकास विभाग आहे ना वरती, तो संध्याकाळी 6 नंतर चालू होतो. ते जे ठाणे शहराच्या ज्या टोलेजंग इमारती आहेत ना, त्यांना कसा पाणी पुरवठा करायचा याचा अभ्यास ठाणे महानगरपालिकेचे सर्वसामान्य लोक गेल्यावरती होतात. पहिला प्रश्न, जर गावाखेड्यांमध्ये पाणी नाही, ठाणे महानगरपालिकेमध्ये पाण्याची कमतरता आहे, मग एवढ्या होणाऱ्या टोलेजंग इमारतींना तुम्ही परवानगी कशी देता? साहेब, घोडबंदर रोडवर टोलजंग इमारती आहेत, त्यांना सर्वांना पाणी मिळतं. आजूबाजूला काही गरीब वस्ती आहे, आदिवासी पाडे आहेत आणि गाव आहेत, त्यांना अजून पाणी नाही. पाण्याच्या टाक्या बसवल्या, त्या पण आम्हाला उपोषण करायला लागलं त्यासाठी. आणि त्या टाक्या बसवल्यानंतर तिथं आता पाणीच तिथे येत नाही, त्या टँकर्स पाण्याचं येत नाही. त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतं की ठाणे महापालिकेच्या निवडणुकांविषयी बोलताना शहराबद्दल बोलतोय की ठाण्यातल्या दुर्गम भागांबद्दल बोलतोय, कारण पाणी या विषयावर एखाद्या प्रगत शहराबद्दल चर्चा करावी आणि तिथं पाणी नसावं असं यापूर्वी तरी घडलेलं नाहीये. काँग्रेस खरं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे की पाण्यासाठी कुणी बोलत नाही, हे आमचे स्थायी समितीचे सभापती बोलतात. पाण्यासाठीच आरडाओरड सर्व चाललेले. पाण्याचं मी सुरुवातीला सांगितलं की पाणी मिळतच नाही. जे ग्रामीण जो एरिया आहे, झोपडपट्टी एरिया आहे, तिकडे पाणी मिळतच नाही आहे.
आणि मग त्यांनी काय रोज तुमच्या इकडे हंडे घेऊन हंडे मोर्चे काढायचे का? पण ठाणे जिल्ह्यातल्या जव्हार मोखाडाबद्दल आपण बोलत नाही तर शहराबद्दल बोलतो आणि तिकडेही पाणी मिळत नाही आणि इथेही पाणी मिळत नाहीये, ही एक समान आपल्याला तक्रार दिसली. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. अनधिकृत बांधकामाबद्दलचं जे ठाण्याबद्दलची एक इमेज तयार झाली, असं का आहे? अनधिकृत बांधकाम प्रचंड वाढलेत आणि त्याला जबाबदार राजकीय पक्षाचे नेते आणि प्रशासकीय अधिकारी आहेत. हे दोघांचे हातमिळवणी होऊन हे अनधिकृत बांधकाम झाले आहेत. 4 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 225 झोपडपट्ट्या होत्या, त्या आता 350च्या वरती गेल्या आहेत. त्या पण ह्यातल्या जे आहेत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, फक्त एकच नाही तर सर्वांनी मिळून हे सर्व शहराचे वाटोळ लावलेलं आहे आणि त्यामुळेच हा पाण्याचा प्रश्न देखील त्याचाच एक भाग आहे. म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला की पाण्याचा प्रश्न पण जो आहे आणि बाकी सगळ्या सुविधांचा प्रश्न आहे हा अनधिकृत बांधकामांमुळेच होतो, कारण ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत, जुनी झालेली आहेत आणि सगळ्या राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने होत आहेत. राष्ट्रवादीला आपण प्रश्न विचारत, आपल्या पक्षांनी आणि आपल्या पक्षाच्या आमदारांनी तर जाहीरपणे त्यांच्या बाजूनच भूमिका घेतलेली होती. ह्या झोपडपट्ट्या काय किंवा अनधिकृत इमारती काय 4-5 वर्षात झाले नाहीत. ज्यावेळेला ठाण्याचं झपाट्याने शहरीकरण झालं 1970 पासून, त्यावेळेला जशी इंडस्ट्री वागळे इस्टेटमध्ये आली त्यावेळेला तिथपासून जी सुरुवात झाली, केवळ कळवा मुंब्रा किंवा ठाण्यामध्ये नाही तर संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये ह्या अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की क्लस्टरचा निर्णय जो आघाडी सरकारच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी घेतला होता, ह्याचं इम्प्लिमेंटेशन पुढे नेण्यासाठी गेल्या 2.5 वर्षामध्ये युती सरकार यशस्वी झालेलं नाही. क्लस्टरचं यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली तर ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त होऊ शकतं. आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावर पूर्णपणे पेपर सादर करून त्याला मंत्रिमंडळाची आणि कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे. शासनाचा वेळ याकरता जातोय, हा FSI मंजूर केल्यानंतर त्याच ठिकाणी त्या जागा गगनचुंबी इमारतीमध्ये पुनर्वास त्यांचा केल्यानंतर खाली DP प्रमाणे रस्ते सोडून मैदानं सोडून हा प्रोग्राम कसा राबवायचा यावर आता तज्ज्ञांची समिती नियुक्त झाली आहे आणि ह्यामुळे थोडा विलंब होतोय. जे ठाणे महानगरपालिकेच्या हातामध्ये होतं की इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट हा वेळेत बनवायला पाहिजे होता, तो देखील ठाणे महानगरपालिका बनवून राज्य शासनाला सबमिट करू शकते नाही. शिवसेना परांजपे साहेबांनी त्यांना माहीत नाही, गेल्या वर्षीच 2000 म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण बिल्डिंग पडली त्यानंतर मी महासभेमध्ये मान्य आयुक्तांना स्पष्ट आदेश दिले की 15 दिवसात इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट सादर करा आणि त्याप्रमाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका आहे की तिने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट शासनाकडे सादर केला. परंतु त्याच्यानंतर आघाडी सरकारने निर्णय घेतला, तिथे चर्चा होत राहिली, आपल्या सरकारच्या चर्चा होत राहिली. महत्त्वाचा विषय आहे की ते झाल्यानंतर तो सादर केला, परंतु अद्यापर्यंत कोर्टाकडे मान्य बेंच आहे त्यांच्या. सर तुम्ही जे बोलताय महापौर दिशाभूल करताय. तुम्हाला सांगतो, क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भात नवी मुंबईचा एक नागरिक कोर्टामध्ये गेला, हायकोर्टामध्ये तुमचा क्लस्टर थांबलेला आहे. क्लस्टरच्या कुठल्याही हिअरिंगला आपली महापालिका हजर राहत नाही. आणि आपण जी जनहित याचिका केली ती याचिका ही हायकोर्टाने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या रिपोर्टला जॉईन केलेली नाही. म्हणून म्हणतो तुम्हाला कुठेही जात नाही, फक्त लोकांची दिशाभूल करायचं काम आणि लोकांना 40 वर्ष असं बेकार करायचं. की विषय असा आहे, एक महत्वाचा आहे, निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये हे लोकांना दाखवायचे, ठाणेकर जे झोपडपट्टीत राहतात त्यांना दाखवायचं आहे का आम्ही तुमच्यासाठी क्लस्टर डेव्हलप करू म्हणून अशा प्रकारचा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न होतो. मयुरजी महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे, पण त्यांना लक्षात येईल एकाही हिअरिंगला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी किंवा प्रशासनाचा कुठलाही व्यक्ती गेलेला नाही किंवा नगरसेवक गेलेला नाही. आणि आपण जी जनहित याचिका आहे तिलाही जॉईन केलेलं क्लस्टर डेव्हलपमेंट दिरंगाई होते. म्हणूनच मी स्वतः एक ठाण्याचा नागरिक म्हणून मी हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे, कळलं का? आणि 25 वर्षामध्ये येणारा सत्तेवर राहणाऱ्या पक्षाला आणि सध्याचे युती सरकार आहे आजचे दिन हे गाजर बस झालं ठाणेकरांना. आता 25 वर्ष गाजर दिलं, आता नवीन गाजर नको आम्हाला. आम्हाला विकास हवाय, माझं शहर माझं विजन हवंय आम्हाला. नुसतं गाजर नको, गाजर खाऊन कंटाळा आला साहेब, नवीन विकास पाहिजे. गाजर ही गोष्ट तरी खरी अस्तित्वात आहे, त्यामुळे गाजराची उपमा पण नको त्याला. त्यांनी दुःख खंत व्यक्त केली महापौरांनी की आमच्याकडे निधी नाही आहे करून, कारण आमच्याकडे सगळं प्लॅनिंग रेडी आहे पण आमच्याकडे निधी नाही करून. उच्च न्यायालयाने यांना फटकारलेलं आहे. 600 कोटीची थकबाकी आहे. शॉप ओनर्स, बार, रेस्टॉरंट्स, वाईन शॉप्स, हॉटेल्स, ज्वेलरी शॉप्स एक्सेट्रा एक्सेट्रा 15 कोटी बुडवलेला आहे. त्याच्यावरती 10 पट दंड म्हणजे 150 कोटी. हा इथपर्यंत आलं की हायकोर्टाने महानगरपालिका का बरखास्त करू नये आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह का ठेवू नये असं विचारलेलं आहे. मग जर अशा प्रकारे आपला जो एकंदरीत जो रेव्हेन्यू आहे तो अशा प्रकारे जर बुडवत असतील तर मग काय स्मार्ट सिटी होणार? की आपण या 40 वर्ष सत्ता भोगलेल्या ठाण्यामध्ये आपण सुरुवात पाण्यापासून केली आहे.
आता घरापर्यंत आलोय, म्हणजे असा कुठलाच प्रश्न नाही. आता पुढे आरोग्य येईल, पुढे शिक्षण येईल, म्हणजे केलं काय 40 वर्षात असा प्रश्न आहे. केलं काय ते मी सांगतो. या इमारतीत कोपऱ्यात जी काही टेंडर निघालेली आहे त्याचं वाटप फक्त आतल्या आत झालेलं आहे, बाकी याकडे काहीही केलं नाही. मुळात महापालिकेचा कारभार संध्याकाळी 6 नंतरच चालतो, तो दिवसा चालतच. आत बसूनचे सर्व मग कुठे काय करायचं, हा पैसा कसा आपल्यासाठी वापरायचा एवढाच विचार केला जातो. खऱ्या अर्थाने जर चौकशी सगळ्या पक्षातले का? हो, त्यांनी माझं म्हणणं आहे या मयूर आहे, या सगळ्याची खरंच या इमारतीचं तुम्ही नाशिकचं वाटोळं केलं ते आता तुम्ही काय आम्हाला शिकवता ठाणेकरांना? तुम्ही शिकवू नका. आम्ही गाजर खाऊ ना तर काकडी खाऊ, आम्हाला विकास पाहिजे. आपण ठाण्याविषयी बोलूया. आपण ठाण्याचा त्यांचा विषय संपलेला आहे ना. आपण ठाण्याविषयी बोलू. ठाण्याबद्दलचे प्रश्न सगळे इथं संपत नाहीयेत. आणखी अनेक कळीचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, सगळ्या ठाणेकरांना ते विचारायचे आहेत. पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर एबीपी माझामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत ठाण्यामध्ये. माझा शहर माझं विजन या कार्यक्रमात ठाणेकरांना विचारतोय की त्यांच्या शहराचे सगळ्यात महत्त्वाचे कोणते प्रश्न आहेत जे या प्रत्येक राजकीय पक्षानं प्रायोरिटीनं सोडवले पाहिजेत, आणि तेही निवडणूक जवळ आलेली आहे त्यावेळेस. ठाणे शहरात आपण स्टोरेज कर आपण वसूल करतो, तर एक मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे रिसेंटली. स्टोरेज लायसन्सचा जो कर आहे तो 500 ते 1500 पट एकदम वाढवला आहे. आणि दुसरी माहिती आम्हाला अशी कळली की हे गैरकायदेशीर वसूल केलं जातं आहे. 2001मध्ये स्टेट गव्हर्नमेंटमधनं लेखी अप्रुव्हल आलं नाही, तर असं आम्हाला उत्तर मिळालं TMCमधनं की आम्ही अप्रुव्हलसाठी अजून वाट बघतोय, पण त्या व्यतिरिक्त वाट बघता 16 वर्षापासून ऑलरेडी कर वसुली चालू आहे. पण त्याच्यामुळे जे व्यावसायिक आहेत, इथला जो वर्ग आहे, त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं असं आहे की हे छोटा अमाऊंट होतं तोपर्यंत 250 रुपये कोणाला प्रॉब्लेम नव्हते, पण आता लाखोपर्यंत गेलं. जेव्हा मी बोलतो की 500 ते 1700 पट, म्हणजे आपण इमॅजिन करू शकतो की लोकांना लाखो रुपयेपर्यंत कर गेलेला आहे. हा जो त्यांनी मुद्दा मांडला, महापौर उत्तर द्या. नाही, काय विषय आहे की तो तुम्ही जे म्हणालात त्यावर आमचंही ऑब्जेक्शन आहे, आणि आम्ही प्रशासनाला स्पष्ट सांगितलेलं आहे की ती इतर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणजे त्याचं आकारणी होते त्याप्रमाणे आपण करावी, असं स्पष्ट आदेश आम्ही आयुक्तांनी दिलेले आहे. एवढा ठाण्यामध्ये आता मेट्रो येऊ घातलेली आहे, पण नाण्याची आतापर्यंतची जी वाहतूक व्यवस्था आहे ती कितपत योग्य आहे? बस व्यवस्था ही ठाण्याची मुख्य होती TMT, तिची परिस्थिती काय आहे? ठाणे परिवहन सेवेची जी आजची परिस्थिती आहे ती अत्यंत असमाधानकारक आहे. प्रवाशांचा संयम संपलेला आहे. साधारणपणे 300 बसेस आपल्याकडे आहेत, त्यापैकी साधारणपणे 30% बसेस नेहमी नादुरुस्त असतात. मुख्य गरज जी आहे, मूळ गरज जी आहे ती साधारणपणे 450 ते 500 बसेसची आहे. त्यासमोर आपण जेमतेम 200 ते 250 बसेस आपल्या सध्या ठाणे शहरात धावत आहेत. म्हणजे रोजचा डेफिसिट 200 बसेसचा आहे. जे एवढं मोठं प्रगत होणारं शहर म्हणतो, 13-14 लाखांपेक्षाही कदाचित जास्त झाली लोकसंख्या आहे, तिथं फक्त 250 बसेस. मी त्याच्यावर उत्तर देतोय. फक्त कोणी बोलत असताना मध्ये आडावडी करण्यापेक्षा तुम्ही बोला, कोणी आढळणार नाही, बोला तुम्ही. मी याविषयी एवढंच सांगतोय, केवळ अर्ध्याच बसेस का पडतात? बरोबर आहे, 350 बसेस आहेत. परिवहनच्या बाबतीत मी पूर्णपणे हे कबूल करतोय, किंवा पूर्णपणे कबूल करण्यापेक्षा मी आक्षेप घेतोय की परिवहनच्या कारभाराचा बोजवारा वाजलेला आहे, हे वास्तव आहे. मग ते कोण कुठे सत्तेत आहे याच्यावर मला बोट ठेवण्याचं गरज नाही. नागरिकांना गरज आहे, नागरिकांना चांगल्या बसेस पाहिजेत, आणि ह्या बसेस मिळत नाहीयेत, हे वास्तव आपल्याला स्वीकारलं पाहिजे. कोणाची चूक आहे? चुकी प्रशासनाची आहे, चुकी प्रशासनाची चुकी आहे, आणि सत्ताधारी म्हणून पण चुकी आहे, सत्ताधारी म्हणून सुद्धा चुकी आहे. आतापर्यंत आपली 25 वर्ष झाली बस सेवा आहे. दिवा दातवलीमध्ये पानसे साहेब तुम्ही बोला कधी बस आली तुमच्याकडे ग्रामीण भागामध्ये? आमच्याकडे 23 बिल्डिंग आहे. पहिले जे आमचे नगरसेवक होते त्यांनी बस सुरू केले, नंतर जे आत्ता नगरसेवक आले ते बस बंद करून टाकलं, नंतर 3 वर्षानंतर पुन्हा चालू झालं. अरे चुका झालेल्या तर कबूल करा ना, चुका झालेल्या आहे, नाही भेटलेलं. विद्यार्थ्यांना बसेस पाहिजेत, त्या मिळत नाहीयेत. बसेस सुरू होत्या ते रूट्स बंद करतायत, कॉन्ट्रॅक्टर आपल्या मनाने काहीतरी करतायत. मला बोलू दे ना जरा. महापौर काय चुकलं? बलाल साहेब सांगितलं, एकंदर जी लोकसंख्या आहे, लोकसंख्येनुसार किमान काय की मागणी कधीच थांबणार नाही, बरोबर आहे की नाही?
तर ती वाढते. त्या दृष्टीने आम्ही 500चा पल्ला गाठण्यासाठी आम्ही 100 इलेक्ट्रिक बस आणि आता अजून आमच्या 100 बसेस येत आहेत. म्हणजे जवळजवळ आम्ही त्या 500च्या जवळ जाणार आहोत आणि हे फक्त 5 ते 6 महिन्यात पूर्णपणे ठाणे शहराला 500 बसेसचा ताफा 5 महिन्यात प्रश्न सुटणार. हे परिवहन समितीचे सदस्य आहे आपल्याकडे. असं का होतं, एकतर बसेस नाहीयेत आणि त्यात हे रेटवर चाललेलं आहे का? असं का म्हणजे कसं म्हणजे मला तुम्ही की जे व्यवस्थित चाललेलं आहे ना कारभार, आणखी 250 बार व्यवस्थित आहे. व्यवस्थित म्हणजे आज प्रवाशांना बस मुबलक मिळत आहेत. प्रवाशांची ओरड अजिबात नाहीये. आज दिवा इथे बस पाठवली. उत्तम व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे का? ते म्हणतात व्यवस्थित चाललेली आहे. 500 बसेस आहेत पण TMTच्या नाहीयेत. प्रायव्हेट बस चालतात UP बिहार सारख्या. तिथे कुणाच्या आशीर्वादाने चालतात. परिवहन सेवेचा बस थांबा गायब होतो आणि परिवहन सदस्य गप्प बसतो. त्यात कळतं की यांच्या कदाचित माहिती नसेल, इतिहासात नोंद करावी लागेल. या ठाणे शहरात रोज एक बस रस्त्यावर बंद पडलेली असते, ते ह्यांना दिसत नाही का? प्रत्येकाने अजब दावे केलेले आहेत. खरं काय खोटं काय? काँग्रेस परिवहनचे जे सदस्य आहेत त्याच्यातले बहुतेक सदस्य ते ऑटोमोबाईलचं ज्ञान नाही त्यांना. क्लच, ॲक्सिलेटर, ब्रेक काय ते माहीत नाहीये. गाड्या नवीन आणल्या पण त्याच्यामध्ये टायर जुने, बॅटऱ्या जुन्या, बॅटऱ्या. अहो ते कुठेही मिळतात, ते सर्टिफिकेट कुठेही मिळतात. आपला टायर जुने, बॅटऱ्या जुन्या, नवीन गाड्यांना टायर जुने आणि बॅटऱ्या जुन्या. मनसे मयुरेशी आता इथं आहे. आता जर इथे त्यांनाच विचारणार. बोला. हां मयुरेशी, आपल्या कार्यक्रमाची बोला. परिवहन व्यवस्थेसाठी पक्ष म्हणून मी एवढंच जाहीर करतो की ज्या योजना का येत नाहीत, नवीन बसेस का घ्याव्या लागतात, याच्यामध्ये दुसरं अर्थकारण थोडंसं एकच वाक्य बोललं गेलं की प्रायव्हेट बसेसचा असलेला संपूर्णपणे भ्रष्टाचार. प्रायव्हेट बसेस चालू राहाव्यात म्हणून या बंद केल्या जातात, हा विषय आहे. इथे 100, 150 बसेस उभ्या आहेत, फक्त त्या दुरुस्त केल्या जात नाहीत आणि नवीन बसेस घेतल्या जातात. JNRU मधनं घेतल्या जातात, अजून कुठं घेतल्या जातात. या गोष्टीमध्ये आहेत तेवढं जर चांगलं चालवलं ना, परिवहनाचा प्रश्न जरा कमी होईल. भविष्यासाठी एक योजना आलेली आहे आणि ती केवळ ठाण्यासाठीच नाहीये, तर ती सगळ्या शहरांसाठी आहे. आणि जी या निवडणुकीतला एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल ती म्हणजे स्मार्ट सिटी योजनेमध्ये ठाण्याचं पहिल्या यादीमध्ये नाव नव्हतं, नंतर ते 3ऱ्या यादीमध्ये आलं. पण ठाणे स्मार्ट सिटी होणार म्हणजे नेमकं काय होणार? आपण सगळेजण राजकीय पक्षाशी संबंधित पण आहात, काही नागरिक सुद्धा आहेत, काही तज्ज्ञ सुद्धा आहेत. प्रत्येकाला अगोदर विचारूयात की स्मार्ट सिटी व्हावं, ठाणे स्मार्ट व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं? प्रत्येकाने सांगा आणि मग ते सगळे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पण आपल्याला घेता येईल. त्यामुळे प्रत्येकाला विचारतो, तुम्हाला स्मार्ट ठाणे व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं? ठाणे स्मार्ट म्हणजे शिक्षण व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी, या 4 गोष्टी व्यवस्थित लोकांना मिळणं महत्त्वाचं. ओके, तुम्हाला ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? या ठाण्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर फार उत्तमरित्याने उभारलं गेलं पाहिजे, म्हणजेच ठाणे स्मार्ट होईल. ओके, ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? स्मार्ट ठाणे पाहिजे म्हणजे रस्ते चांगले पाहिजे, दिवाबत्तीची सोय पाहिजे, त्याचप्रमाणे सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे, स्वच्छता पाहिजे, प्राथमिक शिक्षणाची चांगली सोय पाहिजे, सार्वजनिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, इस्पितळं, आरोग्य केंद्र, त्याचबरोबर सांस्कृतिक, क्रीडा आणि कला या सुद्धा चांगल्या रीतीने इथे राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर कर वसुली सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर. हे तुम्हाला ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे प्रथमच पहिलं आरोग्य याच्याकडे पहिलं लक्ष द्या, कारण की आरोग्यात नसेल तर स्मार्ट करायला कोण राहणारच नाहीये. म्हणून पहिला तुम्ही आरोग्याकडे प्रथम चांगलं लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे याचा अर्थ सत्ताधारीच चांगले पाहिजेत, त्यानुसारच स्मार्ट सिटी ही होऊ शकते. ठीक आहे, चला आपण सगळ्यांना विचारूयात. आपण सगळ्यांना जाऊयात. ठाणे स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? ठाण्यामधली आता एक खूप मोठी समस्या जी आहे ती आहे 3 हात नाक्याचं ट्रॅफिक. संध्याकाळच्या वेळेला 3 हात नाक्याला इतका भयानक ट्रॅफिक जाम आहे हे. आणि 3 हात नाका असा आहे की आज ठाण्यात राहणारा प्रत्येक माणूस हा दिवसभरात एकदा तरी तो नाका ओलांडतो. 3 हात नाकाच काय, चौकातला ट्रॅफिक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत स्मार्ट होणार नाही. स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? स्मार्ट म्हणजे मानसिकता स्मार्ट पाहिजे सर्वात आधी, तर नंतर ते स्मार्ट पुढे होणार. कारण की इकडच्या लोकांची मानसिकता स्मार्ट नाही आहे, तर ठाणे स्मार्ट. चांगलं शहर म्हणजे प्रशस्त रस्ते, 24 तास पाणी, शहरात घनकचरा मुक्त शहर, झोपडपट्टी मुक्त शहर, असं ठाणे आम्हाला पाहिजे. 24 तास पाणी, 24 तास वीज,
मोठे मोठे रस्ते, सुंदर रस्ते आणि साफसुथरा, स्वच्छता, आरोग्य या सगळ्या बाबी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. स्मार्ट पाहिजे म्हणजे काय पाहिजे? स्मार्ट म्हणजे ज्या ठाण्याच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचं योग्य ते नियोजन केलं पाहिजे. आणि ठाणा स्मार्ट बरोबर स्मार्ट ठाणेकरी पाहिजेत आम्हाला, की जे याचं योग्य लक्ष ठेवून पुढचं मतदान करतील. स्मार्ट पाहिजे म्हणजे ठाणा स्मार्टमध्ये पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक नागरिक हा स्मार्ट असायला पाहिजे. जी सुविधा भविष्यामध्ये आपल्याला सेंट्रलमधून आणि स्टेटमधून मिळणार आहे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या निधीतून, तर त्यासाठी पहिली आपली मानसिकता तयार ठेवा की राजकीय गोष्टी एकत्रित न आणता मिळालेल्या सुविधा ह्या कशा चांगला उपयोग घेता येईल आणि नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जेव्हा कलाकार ठाण्यामध्ये येतो तर त्या ठाण्यासाठी एक कलाकार भवन असणं गरजेचं आहे. हे प्रत्येकच पक्षाने मला असं वाटतं इथे लक्षात ठेवायला पाहिजे. रस्ते पाणी आरोग्य हे तर सगळ्यांना, रस्ते पाणी आरोग्य हे तर सर्वांना हवंच आहे, पण सगळ्यांच्या मनातली आता इच्छा आता बदल हवा. ठाण्याला एक सांस्कृतिक वलय आहे आणि त्या संदर्भात सगळ्या राजकीय पक्षांना एक विनंती आहे, सगळ्यात आधी रस्त्यावरती चालणारे सगळे उत्सव बंद करा. कुठल्याही सार्वजनिक उत्सवासाठी रस्ते बंद करू नका. आज ठाण्यामध्ये एक महोत्सव चालू आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा रस्ता बंद केला गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ठाण्याचा सांस्कृतिक वैभव वाढवू शकत नाही. तुम्ही अतिशय सुसंस्कृतपणे उत्सव साजरे करा, लोक त्याच्यात सहभागी होतील. अनाधिकृत बांधकाम झालं नाही पाहिजे. भरपूर अनाधिकृत बांधकाम ठाण्यामध्ये मला वाटतं 1 नंबर लागत असेल ठाण्यामध्ये अनाधिकृत बांधकाम. मग कोणामुळे होतं? नगरसेवकांचा हात त्यांच्या डोक्यावर असेल ना, तेव्हा होतं ना. कुणाला चांगले कपडे हवेत न, कुणाला चांगल्या साड्या नक्या हवत, व्यवस्थित कुणाला वागायला नाही. तसं स्मार्ट सिटी सगळ्यांना पाहिजे. पण आत्ता ज्याप्रमाणे 1-2 तास चर्चा झाली तेव्हा राजकीय पुढाले ठाणे महानगरपालिकेचे प्रशासन बोलतात की आमच्याकडे निधी नाही. मग ह्या सुविधा जर पूर्ण होत नाही तर स्मार्ट सिटीचा राक्षस आणला कशाला तुम्ही इथे? काय जरूर इथं स्मार्ट म्हणजे सगळ्यात स्मार्ट म्हणजे काय माहिती का? दुसरं कोणीतरी बोलत असताना त्यालाही बोलू देणं, हे पहिली काही की नाही गोष्ट. मग उद्योग हा ठाण्यामधला एक मोठा भाग आहे आणि तो टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे, तर हे ठाणं शहर खूप मोठं होऊ शकेल आणि स्मार्ट होऊ शकेल. स्मार्ट होण्याची ही जी कल्पना आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा जो मुद्दा आहे, जी आजपर्यंत शहरं स्मार्ट शहरं म्हणून ओळखली जातात, ती सर्व शहरं ही स्मार्ट नेत्यांमुळे स्मार्ट झालेली आहे. आपलं शहर काय आहे, शहराचा समाज काय आहे, शहरातले गरीब कोण आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, वाहतूक यंत्रणा कुणासाठी राबवायची, गाडीवाल्यांसाठी राबवायचे, चालणाऱ्यांसाठी राबवायचे, सायकलसाठी राबवायचे, ह्याची ज्या नेतृत्वाला स्पष्ट कल्पना आहे, ज्याला आधुनिक तंत्रज्ञान कळतं, असं नेतृत्व दुर्दैवाने आपल्या एकाही स्मार्ट शहरात नाही. आणि म्हणूनच ते यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. अपेक्षा करूयात की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये असं जे नेतृत्व आहे स्मार्ट, ते स्मार्ट नेतृत्व ठाणेकर स्वीकारतील किंवा निवडतील. आता आपण प्रत्येकाला वेळ देऊयात, प्रत्येक पक्षाला, की तुम्ही स्मार्ट सिटी काय, स्मार्ट असावं ठाणे म्हणजे काय अपेक्षा आहेत. समान आहे. त्याच्यामध्ये आम्ही युवक, महिला, वृद्ध आणि विद्यार्थी त्यांना नजरेसमोर ठेवून त्या दृष्टीनं काय करता येईल. नुसते रस्ते मोठे करून किंवा रुंद करून उपयोग नाही आहे त्याचा, की त्याचबरोबर लोकांची मानसिकता आणि जे काय विद्यार्थी, तरुण, वृद्ध आणि महिला त्यांना ज्या ज्या काय सुविधा पाहिजेत त्या दृष्टीनं विचार करून त्या दृष्टीनं आमचं विजन राहील. बरोबर. मनसेची स्मार्ट सिटी काय? हा सगळा महानगरपालिकेचा संपूर्ण जो कारभार आहे, मग महासभा असेल, स्टँडिंग कमिटीची बैठक असेल, टेंडर्स असतील, ही जाहीररित्या बाहेर बोर्डवर सर्वसामान्य माणसाला कळतील अशी लावायला पाहिजेत, तरच स्मार्टकडे आपला प्रवास सुरू होईल. आणि हे आम्ही करू नक्की. संपूर्ण एक चॅनल जसं लोकसभा दिसते तशी ठाण्याची महासभा केबलवर लाईव्ह, स्थायी समिती लाईव्ह, टेंडर्स लाईव्ह जर दाखवले गेले तर यांचे आत्ताच बऱ्याच जणांचे चेहरे पडलेले आहेत, ते स्मार्टकडे वळतील. स्मार्ट आणखीन ते शहर पूर्ण शहर व्हावं. हे शहर होताना मी तर स्पष्ट म्हणेन की सर्व पक्षीय, सर्व म्हणजे ह्या शहरातल्या नागरिकांनी जर एकत्र सभा घेतला आणि विचार केला, हे माझं शहर आहे आणि मला माझं शहर स्मार्ट करायचं आहे, तर नक्कीच हे शहर स्मार्ट होईल. आम्ही जे करू ते सेल्फ सफिशियंट ठाणं असेल, पाण्यासंबंधात असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनबद्दल असेल, एज्युकेशनबद्दल असेल आणि हेल्थबद्दल असेल, असं सेल्फ सफिशियंट ठाणं जे स्मार्ट ठाणेकर आधीच आहेत ते स्मार्ट ठाणेकरांसाठी करण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहरातले रस्ते, या शहरातले फुटपाथ, सर्वसामान्य माणसाला जर तो स्टेशनवरून निघाला
तर तो रामचंद्रनगरपर्यंत चालत 20 मिनिटात गेला पाहिजे, याला मी स्मार्ट शहर म्हणतो. सर्वसामान्य माणूस TMTच्या बसला जर रांगेत उभा राहिला, आता बोलू दे ना, मध्ये का बोलता इतक्या वेळा मी सगळं ऐकून घेतलं ना. TMTच्या बस स्टॉपवर जर तो घोडबंदरच्या नाक्यावर रांगेत उभा राहिला तर 5 मिनिटाच्या बस आत येऊन 15 ते 20 मिनिटाच्या तो स्टेशनला पोहोचेल, याला मी स्मार्ट समजतो. पाणी त्याला घरामध्ये मोफत दरामध्ये उपलब्ध होईल, याला मी स्मार्ट समजतो. कोणत्याही प्रकारचे दुर्गंधीचे वास, ड्रेनेजचे ओव्हरफ्लो याच्यापासून मुक्त झालेलं शहर म्हणजे मी स्मार्ट समजतो. आणि सर्वांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा ह्याला स्मार्ट समजतो. आणि हे सगळं होण्यासाठी पुरेसा मुबलक निधी, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आणि आता ज्यांनी मी सहमती आहे माझी मनसेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर की अत्यंत पारदर्शक टेंडर प्रक्रिया ही जेव्हा होईल, पारदर्शक प्रशासन जेव्हा होईल, त्यावेळेला स्मार्ट सिटी होईल. आपण अपेक्षा करूयात की ते स्मार्ट नेतृत्व जे आहे ते सुज्ञ ठाणेकर जे आहेत ते ठाणेकर निवडतील. आणि ज्या प्रकारच्या स्मार्ट सिटीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि ज्या त्यांनी मान्य केल्या आणि स्वतःच्या कल्पना काही राजकीय पक्षांनी आपल्या आणल्या, त्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिसतील आणि कदाचित त्यांना जर ती संधी मिळाली नेतृत्व करायची तर ते प्रत्यक्ष कृतीमध्ये पण येतील अशी आपण अपेक्षा करूयात. अनेक महत्त्वाचे विषय स्मार्ट सिटी सोबतच पार्किंगचा विषय आहे, मोठ्या रस्त्यांचा विषय, अतिक्रमणांचा विषय आहे. पण निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आहे, तोपर्यंत हे प्रश्न विचारत राहावे लागतील, ठाणेकरांना विचारत राहावे लागतील. त्याची उत्तरे या सगळ्या राजकीय प्रतिनिधींना द्यावी लागणार आहेत. आणि ते प्रश्न निवडणुकीपर्यंत आणि नंतर सुद्धा ठाणेकरांचा आवाज बनून ABP माझा विचारत राहील. तुर्तास माझा शहर माझं विजनमध्ये ठाण्यामध्ये आपण इथंच थांबतो आहोत. तुम्ही बघत राहा ABP माझा.